वेलकम। आज आपण इथे केडीएमसी साठी महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टचा चॅप्टर 15 कव्हर करत आहे, जो आहे बिल्डिंग रेग्युलेशनचा मीन्स इमारत नियम। ठीक आहे, तर याच्या सगळ्यात पहिले आपण सेक्शन्स बघून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याचे एमसीक्यू सुद्धा आपण कव्हर करणार आहे। ठीक आहे, आतापर्यंत आपण 14 चॅप्टर्स ऑलरेडी कव्हर केलेले आहे। ज्यांनी ते नाही बघितलेले प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओज आहे, जेणेकरून तुमची एक्झाम क्रॅक होऊ शकते। तर पूर्ण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून पूर्ण प्रॅक्टिस तुमची होऊन जाईल। ठीक आहे, आज जो आहे तो चॅप्टर 15 कव्हर करत आहे। टिल एक्झामपर्यंत आपण इथे मोस्ट ऑफ द जे चॅप्टर्स आहेत ते कव्हर करण्याचा ट्राय करत आहे। ठीक आहे, तर आजच्या चॅप्टर्समध्ये बघा, सगळ्यात पहिले जर सेक्शन हेडिंग आहे आपल्याजवळ नोटीस रिगार्डिंग इरेक्शन एक्सेट्रा ऑफ बिल्डिंग मीन्स इमारतीच्या बांधकामात सूचना। तर बघा, याच्यामध्ये दिलेला आहे पहिला सेक्शन 253 जो आहे नोटीस टू बी गिवन टू कमिशनर ऑफ इंटेन्शन टू इरेक्ट बिल्डिंग। ठीक आहे, इमारत बांधकामाच्या मानस असल्यास आयुक्तांना सूचना देणे, तो आहे आपला सेक्शन 243। नंतर आहे नेक्स्ट सेक्शन 254 जो आहे नोटीस टू बी गिवन टू कमिशनर ऑफ इंटेन्शन टू मेक ॲडिशन एक्सेट्रा टू बिल्डिंग, इमारतीत वाढ अथवा बदल करण्याचा मानस असल्यास आयुक्ताचा सूचना देणे। नंतर आहे सेक्शन 255 जो आहे प्लान एक्सेट्रा सबमिटेड टू द रिजेक्टेड इफ नॉट ड्रॉन एक्सेट्रा इन प्रिस्क्राइब मॅनर। ठीक आहे, नकाशे इत्यादी ठराविक पद्धतीने न बनल्यास नाकारले जाते। नंतर आहे सेक्शन 256 जो आहे इफेक्ट ऑफ नॉन कंपायलन्स विथ रिक्विजिशन मेड बाय कमिशनर मीन्स आयुक्तांनी केलेल्या मागणीचे पालन न केल्यास परिणाम काय होते। ठीक आहे, तसंच बघा नेक्स्ट जे हेडिंग आहे ते कमेन्समेंट ऑफ वर्क आहे, म्हणजे कामाची सुरुवात। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा सेक्शन किती दिलं आहे 257 सेक्शन आहे, जो आहे सुपरविजन ऑफ बिल्डिंग अँड वर्क मीन्स इमारती व कामांची देखरेख करणे। नंतर आहे सेक्शन 258 जो आहे पॉवर टू कमिशनर टू कॅन्सल परमिशन ऑन द ग्राउंड ऑफ मटेरियल मिसरिप्रेझेंटेशन बाय अप्लिकंट। बघा काय म्हटलं आहे, अर्जदाराने चुकीची माहिती दिल्यास आयुक्तांना परवानगी रद्द करण्याचा जो अधिकार आहे तो आहे 258 मध्ये। नंतर आहे सेक्शन 259 जो आहे इन्स्पेक्शन ऑफ बिल्डिंग इन कोर्स ऑफ इरेक्शन अल्टरेशन एक्सेट्रा, बांधकाम बदल आदी इत्यादी दरम्यान इमारतीची तपासणी करणे। नंतर आहे सेक्शन 260 जो आहे प्रोसिडिंग टू बी टेकन इन रिस्पेक्ट ऑफ बिल्डिंग और वर्क कमेन्स कॉन्ट्ररी टू रूल और बाय लॉज। ठीक आहे, नियमांच्या विरुद्ध सुरू केलेल्या बांधकामाविरुद्ध कारवाई करणे, जो आहे सेक्शन 260। ठीक आहे, तसंच नेक्स्ट आहे 261। ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे 261 मध्ये बिल्डिंग और वर्क कमेन्स कॉन्ट्ररी टू ऍक्ट मे बी कट इनटू अँड लेड ओपन फॉर द पर्पज ऑफ इन्स्पेक्शन मीन्स कामाविरुद्ध सुरू असलेले बांधकामाच्या तपासणी उघडता येईल। नंतर आहे सेक्शन 262 जो आहे एन्फोर्समेंट ऑफ प्रोव्हिजन कन्सर्निंग बिल्डिंग अँड वर्क मीन्स इमारती व कामाबाबतच्या तरतुदीची अंमलबजावणी। नंतर आहे सेक्शन 263 जो आहे कंप्लीशन सर्टिफिकेट परमिशन टू ऑक्युपाय और यूज मीन्स पूर्णता प्रमाणपत्र वापरण्यास किंवा राहण्याची परवानगी, त्याला आपण म्हटलेलं आहे कमेन्स ऑफ वर्क ॲज पर सेक्शन 263। नेक्स्ट आहे बघा लॉफुली इरेक्टेड स्ट्रक्चर इन्फ्रिंग रूल और बाय लॉज मीन्स कायद्याने बांधलेल्या पण नियमांचे उल्लंघन करण्याचे बांधकाम। तर त्याच्यामध्ये एकच सेक्शन आहे जो आहे 263 ऑफ ए। ठीक आहे, याच्यामध्ये बघा काय म्हटलं आहे power to require demolition or alteration of lawfully constructed huts or sheds infringes rule or bylaws means नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कायदेशीररित्या उभारलेल्या झोपड्या शेड्स पाडणे अथवा बदल करण्यास भाग पाडण्याचा जो अधिकार आहे तो आहे सेक्शन 263 ए मध्ये। नंतर आहे बघा इथे डेंजरस स्ट्रक्चर धोकादायक बांधकामे, ज्याच्यासाठी आपल्याला बघा 264 सेक्शन दिलेला आहे जो आहे रिमूव्हल ऑफ स्ट्रक्चर एक्सेट्रा विच आर इन रुईन ऑर लाईकली टू फॉल मीन्स पडतड झालेल्या किंवा पड्याची शक्यता असलेल्या इमारतीचे काढणे। नंतर आहे 265 सेक्शन जो आहे पिरियॉडिक इन्स्पेक्शन ऑफ बिल्डिंग मीन्स इमारतीची वेळोवेळी तपासणी। नंतर आहे सेक्शन 265 ऑफ ए जो आहे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट मीन्स रचनात्मक स्थिरतेचे प्रमाणपत्र।
नंतर आहे सेक्शन 266 जो आहे डेंजरस ओपनिंग इन बिल्डिंग मीन्स धोकादायक उघडी जागा. ठीक आहे. तसंच बघा नेक्स्ट जो आहे तो आहे वर्क अनलॉफुली कॅरिड ऑन मीन्स बेकायदेशीर चालवलेले कामे, ज्याच्यामध्ये दिलेलं आहे फर्स्ट सेक्शन 267 जो आहे पॉवर ऑफ डेझिग्नेटेड ऑफिसर टू डायरेक्ट रिमूव्हल ऑफ पर्सन डायरेक्टिंग अनलॉफुल वर्क मीन्स बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्तीच्या हटवण्याचा नियुक्त अधिकाऱ्याचा अधिकार. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सेक्शन 267 ऑफ ए जो दिलेला आहे बघा लेव्ही ऑफ पेनॉल्टी ऑन अनलॉफुल बिल्डिंग मीन्स बेकायदेशीर बांधकामावर दंड आकारणे. ठीक आहे. तर हे जे सेक्शन्स दिलेले आहे हे आहे बिल्डिंग रेग्युलेशन रिलेटेड जो चॅप्टर 15 दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे पॉवर टू वॅकेट प्रिमायसेस जो आहे सेक्शन 268 मीन्स जागा रिकामी करण्याचा अधिकार ज्याला म्हटलं आहे बघा. पॉवर ऑफ कमिशनर टू वॅकेट एनी बिल्डिंग इन सर्टन सर्कमस्टन्सेस मीन्स विशिष्ट परिस्थितीत इमारत रिकामी करण्याचा आयुक्ताचा अधिकार जो दिला आहे सेक्शन 268 नुसार. नंतर इथे म्हटलेलं आहे रेग्युलेशन ऑफ सर्टन क्लासेस ऑफ बिल्डिंग इन पर्टिक्युलर लोकॅलिटीज मीन्स ठराविक भागात इमारतीचे नियंत्रण जो दिलेला आहे सेक्शन 269. याच्यामध्ये बघा काय लिहिलं आहे पॉवर टू रेग्युलेट फ्युचर कन्स्ट्रक्शन ऑफ सर्टन क्लासेस ऑफ बिल्डिंग इन पर्टिक्युलर स्ट्रीट्स ऑर लोकॅलिटीज मीन्स ठराविक रस्ते किंवा भागातील काही प्रकारच्या इमारतीच्या भविष्यातील बांधकामावर नियंत्रण ठेवण्याचा जो अधिकार आहे तो दिलेला आहे सेक्शन 269 मध्ये. ठीक आहे. आता बघा त्याचे MCQs बघूया. ठीक आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तुमचे लाईक जर वाढतील तेव्हाच आपण हे चॅप्टर्स जे आहेत रिमेनिंग ते सुद्धा कंटिन्यू करण्याचा ट्राय करू. ठीक आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे इथे अंडर सेक्शन 253 गिव्हिंग नोटीस टू द कमिशनर बिफोर इरेक्टिंग अ बिल्डिंग इज सेक्शन 253 नुसार इमारत उभारण्यापूर्वी आयुक्तांना नोटीस देणे हे काय आहे. तर आन्सर आहे इथे सेकंड कंपल्सरी बाध्यकारी आहे. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 253 clearly state that every person intending to erect a building must give notice to the commissioner in the prescribed form. Okay. Next, second, which of the following is not considered as erection of new building under section 253 of 3? Section 253 of 3 नुसार खालीलपैकी कोणता नवीन इमारत उभारणे म्हणून गणला जात नाही. तर आन्सर आहे इथे सेकंड रिपेअरिंग इंटरनल पेंटिंग आतील रंगकाम करणे. ठीक आहे. नॉर्मल रिपेअर लाईक प्लास्टरिंग और पेंटिंग आर नॉट ट्रीटेड ॲज इरेक्शन but as per section 253 of 3 define specific structure changes as a erection of new building. तसंच बघा रिव्हिजन वन लाइनर. ठीक आहे. हे नवीन PDF आहे जे आपण फक्त वन लाइनर क्वेश्चन्स याच्यामध्ये घेतलेले आहे. याच्यामध्ये ॲक्ट्स आहेत पूर्ण. तसंच GK चे क्वेश्चन आहे महाराष्ट्र रिलेटेड, GS चे क्वेश्चन आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि करंट अफेअर्स आहे जे नॅशनल इंटरनॅशनल न्यूज आहे लास्ट 6 मंथचं याचे जस्ट वन लाइनर आहे मीन्स क्वेश्चन आन्सर एक्सप्लेनेशन दिलेले आहे. ठीक आहे. मीन्स 2000 प्लस इथे वन लाइनर्स दिले आहेत जे तुम्हाला एक्झाममध्ये आता 10 दिवसामध्ये फक्त आपल्याला जर बघायचं आहे की RT ॲक्ट काय आहे, MMC ॲक्ट काय आहे, त्याच्यानंतर GK काय आहे महाराष्ट्राचा, करंट अफेअर्समध्ये काय न्यूज आलेली आहे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची प्राइस आहे 100 रुपीज. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. अरेंजमेंट प्रॉपर झालेली आहे त्याची. 100 पेजचं ते PDF आहे. तुम्हाला प्रिंट काढायला पण इझी जाईल जेणेकरून तुमचे रिव्हिजनची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही तिथनं परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे बघा अकॉर्डिंग टू द सेक्शन 254 नोटीस टू कमिशनर इज रिक्वायर्ड वेन. सेक्शन 254 नुसार आयुक्तांना नोटीस देणे आवश्यक आहे जेव्हा. तर आन्सर आहे थर्ड रूफ इज कन्वर्टेड इनटू टेरेस. ठीक आहे. छप्पर टेरेसमध्ये रूपांतरित केले जाते तेव्हा. ठीक आहे. सेक्शन 254 लिस्ट स्ट्रक्चर अल्टरेशन लाईक रूफ कन्वर्जन, staircase relocation, addition of lift shaft etc. which require notice. Next, fourth, as per section 255 what action can commission take if plans are not prepared in prescribed manner?
सेक्शन 255 नुसार जर आराखडे नियमानुसार तयार केले नसतील तर आयुक्त काय करू शकतात? तर आन्सर आहे सेकंड, रिजेक्ट द प्लान, आराखडे नाकारू शकते. ठीक आहे. कमिशनर इज बाउंड टू डिक्लाइन एनी प्लान नॉट ड्रॉन, प्रिपेअर्ड और साइन ॲज पर बाय लॉ. नेक्स्ट, फिफ्थ, if the applicant failed to compile with commissioner requisition for additional detail under section 256, the notice will given shall be. ठीक आहे. सेक्शन 256 नुसार जर अर्जदाराने आयुक्तांच्या अतिरिक्त तपशिलांच्या मागणीचे पालन केले नाही तर दिलेली नोटीस ही काय असते? तर आन्सर आहे थर्ड. बघा, डीम, इथे ठीकच आहे, डीम नॉट टू हॅव बीन गिवन, दिलेली नाही असे मानले जाते. ॲज पर सेक्शन 256 मेक इट क्लिअर दॅट नॉन कंपायलन्स विथ रिक्वेजिशन रेंडर द नोटीस इनव्हॅलिड. ओके. नेक्स्ट, सिक्स्थ, अंडर सेक्शन 257 एनी न्यू बिल्डिंग मस्ट बी इरेक्टेड डॅश. बघा, कलम 257 नुसार नवीन इमारत उभी करताना काय आवश्यक आहे? तर आन्सर आहे इथे सेकंड, अंडर सुपरविजन थ्रू क्वालिफाइड एजन्सी अँड ॲज पर बाय लॉज. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 257 रिक्वायर दॅट बिल्डिंग वर्क मस्ट बी एक्झिक्युटेड अंडर प्रॉपर सुपरविजन बाय अ क्वालिफाइड एजन्सी अँड इन अकॉर्डन्स विथ बाय लॉज. नेक्स्ट, 7, if permission is obtained by misrepresentation as per section 258 commissioner may. बघा, कलम 258 नुसार चुकीची माहिती देऊन परवानगी घेतल्यास आयुक्त काय करू शकतो? तर आन्सर आहे सेकंड, कॅन्सल द परमिशन, परवानगी रद्द करू शकतो. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 258 empowers commissioner to cancel permission if obtained by fraud or misrepresentation. Next, 8, अंडर सेक्शन 259 इन्स्पेक्शन ऑफ बिल्डिंग ड्युरिंग इरेक्शन. कलम 259 नुसार बांधकाम चालू असताना तपासणी ही काय असते? आन्सर, कॅन बी डन एनी टाइम विदाउट नोटीस, पूर्व सूचना न देता कधीही केली जाऊ शकते. ठीक आहे. कमिशनर मे इन्स्पेक्ट ॲट एनी टाइम ड्युरिंग इरेक्शन विदाउट गिव्हिंग प्रायर नोटीस. नेक्स्ट, 9th, if a building is commenced contrary to by law as per section 260 designated officer may. बघा, कलम 260 नुसार उपनियमच्या विरुद्ध बांधकाम सुरू केल्यास नामनिर्देशक अधिकारी काय करू शकतो? आन्सर आहे सेकंड, इश्यू शो कॉज नोटीस, कारणे दाखवा नोटीस देतो. ठीक आहे. ऑफिसर मस्ट इश्यू नोटीस आस्किंग वाय सच वर्क शुड नॉट बी डिमॉलिश और अल्टर्ड. नेक्स्ट, 10th, अंडर सेक्शन 261 सस्पेक्टेड व्हायोलेशन मे लीड टू. कलम 261 नुसार नियम भंगाची शंका असल्यास काय होते? तर आन्सर आहे सेकंड, कटिंग ओपन पार्ट फॉर इन्स्पेक्शन विथ स्टँडिंग कमिटी अप्रुव्हल. ठीक आहे. ऑफिसर मे ऑर्डर पार्ट ऑफ बिल्डिंग टू बी कट और लेड ओपन इफ नो व्हायोलेशन इज फाउंड, कंपन्सेशन इज पेड. नेक्स्ट, 11th, within how many months after completion can commissioner issue notice as per section 262. कलम 262 नुसार काम पूर्ण झाल्यानंतर किती महिन्यात नोटीस देता येतो? तो आन्सर आहे थर्ड, 3 months, 3 महिन्यात. ठीक आहे. कमिशनर कॅन इश्यू रिटर्न नोटीस विदिन 3 months ऑफ कंप्लीशन. नेक्स्ट, 12th, as per section 263 when must a person apply for occupancy permission. कलम 263 नुसार राहण्याची परवानगी कधी द्यावी? आन्सर आहे सेकंड, विदिन 1 month आफ्टर कंप्लीशन, काम पूर्ण झाल्यानंतर 1 महिन्यात. ठीक आहे. कंप्लीशन नोटीस अँड ऑक्युपन्सी ॲप्लिकेशन मस्ट बी गिवन विदिन 1 month. नेक्स्ट, 13, अंडर सेक्शन 263 of 2 नो पर्सन कॅन ऑक्युपाय बिल्डिंग अंटिल. कलम 263(2) नुसार इमारत वापरता येत नाही जोपर्यंत. आन्सर आहे सेकंड, परमिशन इज ग्रांटेड और 21 days पास विदाउट रिफ्युजल. परवानगी मिळते किंवा 21 दिवसात नकार दिला जात नाही. बिल्डिंग कॅन ऑक्युपाय ओनली आफ्टर कमिशनर परमिशन और लॅप्स ऑफ 21 days विदाउट रिफ्युजल. ओके. नेक्स्ट, 14,
Under section 263 of A, if a huts or shed erected before the appointed by violates rule or bylaw, the commissioner may. कलम 263 ए अंतर्गत नियुक्त दिनांकापूर्वी बांधलेला झोपडा शेड जर नियम वा उपनियमांचे उल्लंघन करत असेल तर आयुक्त काय करू शकतात? तर आन्सर आहे सेकंड, ऑर्डर इट डिमॉलिशन और अल्टरेशन. ठीक आहे, त्यांचे पाडकाम किंवा बदल करण्याचा आदेश देणे. ओके, 263A gives the commissioner power to order demolition or alteration of huts, sheds violating rule in public interest. नेक्स्ट, तसंच बघा जेई मेकॅनिकलसाठी सुद्धा PDF अवेलेबल आहे. शॉर्ट नोट्स प्लस MCQज आहे. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 15. हू पे कंपन्सेशन इफ हट और शेड इज डिमॉलिश अंडर द सेक्शन 263 ऑफ ए. कलम 263A अंतर्गत झोपडा किंवा शेड पाडण्यात आल्यास नुकसान भरपाई कोण देते? तर आन्सर आहे सेकंड, कमिशनर मीन्स आयुक्त. कमिशनर मस्ट पे कंपन्सेशन फॉर एनी लॉस और डॅमेज इन्क्लुडिंग कॉस्ट ऑफ डिमॉलिशन. नेक्स्ट 16. अंडर सेक्शन 264 इफ अ स्ट्रक्चर इज इन रुइनस कंडिशन और लाइकली टू फॉल, हू इश्यू नोटिस टू रिपेयर और डिमॉलिश. कलम 264 अंतर्गत जर एखादी रचना जीर्णावस्थेत असेल किंवा पडण्याची शक्यता असेल तर दुरुस्ती किंवा पाडकामाचा नोटीस कोण देतो? तर आन्सर आहे सेकंड, डेझिग्नेटेड ऑफिसर म्हणजे नियुक्त अधिकारी. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 264 empower the designated officer to issue written notice to owner or occupier to secure, repair or demolish dangerous structure. Okay. Next 17. Under section 265, whose duty is to maintain every building in safe condition. कलम 265 नुसार प्रत्येक इमारत सुरक्षित स्थितीत ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर आन्सर आहे थर्ड, ओनर ऑफ बिल्डिंग, इमारतीचा मालकाची. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 265 मेक इट कंपल्सरी फॉर एव्हरी ओनर to maintain their building and prevent it for becoming dangerous. Next 18. According to the section 265A, after how many years must the structural stability certificate be obtained? कलम 265A नुसार स्ट्रक्चरल स्थैर्य प्रमाणपत्र किती वर्षांनी द्यावे लागते? आन्सर आहे थर्ड, 30 इयर्स, 30 वर्षांनी. ठीक आहे, आफ्टर 30 इयर्स फ्रॉम कंप्लीशन और ऑक्युपेशन ओनर मस्ट गेट बिल्डिंग एक्झामिन बाय. ठीक आहे, एव्हरी 10 इयर्स. नेक्स्ट 19. अंडर सेक्शन 267 ऑफ 1, इफ अनलॉफुल कंस्ट्रक्शन इज बीइंग कॅरिड ऑन, द डेझिग्नेटेड ऑफिसर मे. कलम 237(1) नुसार जर बेकायदेशीर बांधकाम सुरू असेल तर नियुक्त अधिकारी काय करू शकतात? तर आन्सर आहे सेकंड, रिक्वायर द पर्सन टू स्टॉप वर्क फॉर विट. व्यक्तीला काम त्वरित थांबवण्यास सांगते. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 267 ऑफ 1 एम्पॉवर द डेझिग्नेटेड ऑफिसर टू इश्यू रिटर्न नोटीस टू इमिडिएटली स्टॉप अनलॉफुल वर्क. नेक्स्ट 20. If unlawful work is not stopped after notice under section 267 of 2, the designated officer can. जर नोटीस नंतरही बेकायदेशीर काम थांबवले नाही तर कलम 237(2) अंतर्गत नियुक्त अधिकारी काय करू शकतात? तर आन्सर आहे सेकंड, रिमूव्ह द पर्सन फ्रॉम प्रिमायसेस विथ पोलीस हेल्प. पोलीस मदतीने व्यक्तीला जागेतून बाहेर काढावं लागतं. ठीक आहे, ॲज पर सेक्शन 267 ऑफ 2 अलाउज रिमूव्हल ऑफ सच पर्सन विथ पोलीस हेल्प अँड प्रिव्हेंट री एंट्री. नेक्स्ट 21. Who bear the cost of measure taken under the section 267 of 2. कलम 267(2) अंतर्गत घेतलेल्या उपाययोजनांचा खर्च कोण उचलतो? तर आन्सर आहे थर्ड, पर्सन डुईंग अनलॉफुल वर्क, बेकायदेशीर काम करणारी व्यक्ती. ठीक आहे, द कॉस्ट ऑफ रिमूव्हल और प्रिव्हेंटिव्ह मेजर इज टू बी पेड बाय पर्सन कॅरिंग ऑन अनलॉफुल वर्क. नेक्स्ट
22. Section 267A provide that unlawful construction is. कलम 237A नुसार बेकायदेशीर बांधकाम हे काय असते? आन्सर आहे सेकंड, अट्रॅक्ट पेनॉल्टी टिल इट रिमेन अनलॉफुल. बेकायदेशीर असताना दंड भरावा लागतो. ठीक आहे. पेनॉल्टी इज लिव्ड बाय कॉर्पोरेशन ऑन अनलॉफुल कन्स्ट्रक्शन बट इट डज नॉट मीन रेग्युलायझेशन. ओके. नेक्स्ट 23. अंडर सेक्शन 268 ऑफ 1 कमिश्नर मे ऑर्डर अ बिल्डिंग टू बी वॅकेटेड इफ. कलम 268(1) नुसार आयुक्त इमारत रिकामी करण्याचा आदेश देऊ शकतात जर. तर आन्सर आहे बघा, इट इज अनलॉफुली ऑक्युपाइड, डेंजरस ऑर रुइन्स, स्टेअरकेस, लॉबी, पॅसेज नोटीस नॉट कंपाइल्ड, एनी ऑफ द अबव. आन्सर आहे इथे फोर्थ, एनी ऑफ द अबव. तिन्हीपैकी काही पण असले. ठीक आहे. कमिशनर कॅन ऑर्डर वॅकेशन इफ अनलॉफुल ऑक्युपेशन, dangerous condition, non-compliance with alteration notice exist. Okay. Next 24. Under section 269 of 1 commissioner may issue public notice regarding. कलम 269(1) नुसार अंतर्गत आयुक्त कोणत्या बाबतीत सार्वजनिक नोटीस देऊ शकतो? तर आन्सर आहे बघा, एलिव्हेशन अँड फ्रंटेज कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, मिनिमाइज साइज ऑफ प्लॉट, permitted number of building per acre and all of the above. Answer is all of the above. ठीक है. As per section 269(1) empower commissioner to regulate frontage design, building type, minimum plot area, density of building and restriction on special building type. म्हणजे इमारतीची उंची व बाह्य रचना, भूखंडाचे किमान क्षेत्रफळ, एका एकरात परवानगी दिलेल्या इमारतीची संख्या. नेक्स्ट आहे 25. व्हॉट इज द टाइम लिमिट फॉर फिलिंग ऑब्जेक्शन्स अगेन्स्ट कमिशनर नोटीस अंडर सेक्शन 269. कलम 269 अंतर्गत आयुक्ताच्या नोटिसाविरुद्ध हरकती दाखल करण्याची मुदत किती आहे? आन्सर आहे थर्ड, 3 months. ठीक आहे. ऑब्जेक्शन मस्ट बी फिल्ड विदिन 3 months ऑफ नोटीस पब्लिकेशन. आफ्टर दॅट दे आर नॉट कन्सिडर्ड. नेक्स्ट 26. Who consider the objection filed against notice under section 269. कलम 269 नुसार नोटिसा विरोधात आलेल्या हरकतीचा विचार कोण करतो? तर आन्सर आहे थर्ड, स्टँडिंग कमिटी, स्थायी कमिटी. ठीक आहे. स्टँडिंग कमिटी रिव्ह्यू ऑब्जेक्शन विदिन 3 months अँड सबमिट ओपिनियन विथ नोटीस टू द कॉर्पोरेशन. नेक्स्ट 27. विदिन हाऊ मच टाइम must the corporation forward objection and its opinion to the state government. निगमाने हरकती व आपले मत राज्य सरकारकडे किती कालावधीत पाठवावे लागते? तर आन्सर आहे सेकंड, 2 months, 2 महिने. ठीक आहे. कॉर्पोरेशन मस्ट सबमिट डॉक्युमेंट टू स्टेट गव्हर्नमेंट विदिन 2 months. नेक्स्ट 28. When does the declaration under the section 269 take effect? कलम 269 अंतर्गत जाहीरनाम्याची अंमलबजावणी कधी सुरू होते? तर आन्सर आहे फोर्थ, फ्रॉम डेट ऑफ पब्लिकेशन इन ऑफिशियल गॅजेट, राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 269 ऑफ 6 स्टेट डिक्लेरेशन टेक इफेक्ट ओनली आफ्टर पब्लिकेशन इन ऑफिशियल गॅजेट. नेक्स्ट 30. Can a person construct a building in contravention of declaration under section 269? कलम 269 अंतर्गत जाहीरनाम्याच्या विरोधात एखादी व्यक्ती किती बांधकाम व्यक्त करू शकते? आन्सर आहे थर्ड, नो सच कन्स्ट्रक्शन इज प्रोहिबिटेड. नाही, असे बांधकाम मनाई आहे. ॲज पर सेक्शन 269 ऑफ 7 प्रोहिबिट एनी बिल्डिंग वर्क अगेन्स्ट सच डिक्लेरेशन. तसंच बघा, सर्व PDF अवेलेबल्स आहे. ज्यांना पण PDF हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही तिथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.